नमस्कार, मी नंदिनी. रामकृष्ण हरी. येत्या आषाढी एकादशीच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता आपण बघतोय सगळीकडे खूप वारीमय आणि अभंगमय वातावरण आहे असं मी म्हणेन. तर याच वातावरणात भर घालण्यासाठी मी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येते. आपण रोज जे अभंग ऐकतो किंवा रोजच्या आपल्या गाण्यातले आपल्या कानावर पडतात असे अभंग असतात आणि ते आपण सगळे ऐकतो पण आपल्याला त्याचे राग किंवा तो कुठल्या रागात बांधलेला आहे हे आपल्याला माहिती नसतं. आणि तेच मी आज सगळ्यांना आपल्याला सांगणार आहे की कुठल्या रागात कुठला अभंग आहे, म्हणजे आपल्याला कळेल की अरे आपण हा रोज गातो किंवा आपण सतत ऐकतो, पण या रागातला हा अभंग आहे. तर चला बघूया. पहिला अभंग आहे यमन रागावरती आधारित. बघूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान. दुसरा अभंग आहे राग भूप मधला, जो आमच्या गुरुजींनीच कंपोज केलेला आहे, श्री अंगद गायकवाड यांनी. माझी मनीचा जाणुनिया भाव, माझी मनीचा जाणुनिया भाव, तो करी उपाव गुरु राव, आवडीचा मंत्र सांगितला सोपा. याच्या पुढचा अभंग आहे राग सारंग मधला, हरी म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा. याच्या पुढचा अभंग आहे राग देस मधला. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीची आई. ये ग विठाबाई, माझे पंढरीची आई. याच्या पुढचा अभंग आहे राग पिलू मधला, आणि हा सुद्धा माझे बाबा श्री अंगद गायकवाड यांनी कंपोज केलेला आहे. जीवा लागली आस, नामरंगी रंगलो, होनी तुझा दास, होनी तुझा दास, जीवा लागली आस. याच्यानंतरचा अभंग आहे राग पट्टदीप मध्ये, तो सुद्धा माझ्या बाबांनीच कंपोज केलेला आहे. वारक
चालला पंढरी पांडुरंगे रंगली तयांची वैखरी वारकरी वैष्णव चालला पंढरी. याच्यानंतरचा अभंग आहे राग शुद्ध सारंगमध्ये. निर्गुणाचे भेटी. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. तव झाले प्रसंगी तव झाले प्रसंगी गुणातीत. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. यानंतरचा अभंग आहे राग चंद्रकंसमध्ये. संत भार पंढरीत संत भार पंढरीत. कीर्तनाचा गजर होता संत भार पंढरीत. यानंतरचा अभंग आहे राग मारवामध्ये जो प्रसाद फाटक यांनी कंपोज केलेला आहे आणि स्वतः मी गायलेला आहे. सावळली धून विठ्ठल होऊन. नाद हा भरून वाहे जगी सावळली धून विठ्ठल होऊन. आणि शेवटचा अभंग आहे राग भैरवीमध्ये. रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.